नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. लवकरच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा येत आहे. म्हणतात ना, वर्षाचा पहिला दिवस जसा जातो तसेच पूर्ण वर्ष जाते. म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण घर स्वच्छ करतो, तोरण लावतो आणि रांगोळी काढतो. पण तुम्हाला माहीत आहे का, काही अशा वस्तू आहेत ज्या घरात असताना माता लक्ष्मी नाराज होऊ शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. 19 मार्च 2026च्या गुढीपाडव्यापूर्वी कोणत्या 9 वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. यावर्षी गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. प्रतिपदा तिथी 18 मार्च रोजी सकाळी 10:15 ला सुरू होईल आणि 19 मार्च रोजी रात्री 8:45 ला समाप्त होईल. त्यामुळे 19 मार्चच्या सकाळी अभंग स्नान करून गुढी उभारणे अत्यंत शुभ मानले जाते. आता घरातून बाहेर काढण्याच्या 9 वस्तू कोणत्या? तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या वस्तू तत्काळ घरातून बाहेर काढा. तुटलेला आरसा. वास्तुशास्त्रानुसार तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि घरातील सदस्यांवर वाईट परिणाम करतो. सुकलेली किंवा कोमेजलेली फुले, सिडी फुले नैराश्य आणि दारिद्र्य आणतात. घरात नेहमी ताजी फुले ठेवा. युद्धाचे चित्र. महाभारतात किंवा कोणत्याही युद्धाचे प्रसंग दर्शवणारे चित्र घरात लावू नका. त्यामुळे वाद, भांडण वाढते. भग्नमूर्ती. देवांच्या तुटलेल्या मूर्ती घरात ठेवणे अशुभ आहे आणि त्यांचे विसर्जन करावे. छतावरील भंगार. घराच्या छतावर जुने सामान किंवा कचरा ठेवल्यास घरात प्रगतीवर वाईट परिणाम होतात. कोड्याचे जाळे, चमटलेले आणि अस्वच्छता हे नकारात्मकताचे परिणाम आहे. गुढीपाडव्यापूर्वी घर लवकरच स्वच्छ करा. खराब जुने कुलूप. बंद पडलेले किंवा खराब कुलूप तुमच्या प्रगतीच्या मार्गावर अडथळे निर्माण करतात. फाटलेले बूट, चप्पल, जुनी किंवा फाटलेले पादत्राणे घरात संघर्ष निर्माण करतात. हिंस्र प्राण्यांचे फोटो. सिंह, कावडा किंवा हिंस्र प्राण्यांचे फोटो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतात. गुढीपाडव्याच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका. भांडण करू नका. पहिल्या दिवशी घरात तणाव असेल तर पूर्ण वर्ष नकारात्मकता जाते. तामसिक अन्न टाळा. या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करू नका. सात्विक आहार घ्या. कर्ज घेऊ नका. वर्षाच्या सुरुवात कर्जाने करू नका, अन्यथा आर्थिक अडचणी येऊ शकतात. रिकामी पर्स. आपली पर्स किंवा तिजोरी पूर्ण रिकामी ठेवू नका. त्यात किमान एक नाणे किंवा नोट नक्की ठेवा. धारदार वस्तू. या दिवशी सुरी, कात्री यासारख्या वस्तूंची खरेदी करू नका. तर मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी या नियमाचे पालन नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.